नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये महा-टी-ई-टी एक्झाम 2026 यासाठी महत्त्वाचा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, अंतिम सराव मालिका आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू सुरू केलेली आहेत. PYQs अँड मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमावर रिव्हिजन करणार आहोत. मित्रांनो, बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. या ठिकाणी पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा. लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार मुले जेव्हा स्वतःशीच मोठ्याने बोलतात त्याला वायगोस्की यांनी काय म्हटले आहे. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे लेव वायगोस्की यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे, तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हे लेव वायगोस्की यांनी मांडलेलं आहे. यालाच सोशिओ कल्चरल थेरी असे म्हणतो आपण. मग सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये लेव वायगोस्की यांनी काय म्हटलेलं आहे की मुले जेव्हा स्वतःशीच मोठ्याने बोलतात त्याला वायगोस्कीने काय म्हटले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे. मग पर्याय बी मध्ये दिले खाजगी भाषण यालाच प्रायव्हेट स्पीच असे म्हणतात. ओके, मग आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, खाजगी भाषण किंवा प्रायव्हेट स्पीच म्हणजे काय, तर लक्षात ठेवा वायगोस्की यांच्या मते खाजगी भाषण म्हणजेच प्रायव्हेट स्पीच हे मुलांना बोधात्मक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. मुले या भाषा कौशल्याचा वापर स्वतःच्या वर्तनाचे नियंत्रण आणि मार्गदर्शनासाठी करतात. प्याजे यांनी याच संकल्पनेला आत्मकेंद्री भाषण म्हणजे इगोसेंट्रिक थॉट असे म्हटले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण महत्त्वाचेच पॉईंट घेतलेले आहेत. मित्रांनो, यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा बघा काय दिलेला आहे. जीन प्याजे यांच्या मते नवीन माहिती मिळाल्यानंतर जुन्या माहितीच्या संरचनेत म्हणजे स्कीमामध्ये बदल करणे या प्रक्रियेला काय म्हणतात. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. समायोजन म्हणजेच अकोमोडेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे म्हणजे समायोजन काय आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, समायोजन अकोमोडेशन म्हणजे काय, तर जेव्हा मूल जुन्या ज्ञानात नवीन माहिती जशीच्या तशी समाविष्ट करते त्याला सात्मीकरण म्हणतात. परंतु जेव्हा नवीन माहितीमुळे मुलाला आपल्या विचार पद्धतीत किंवा स्कीमामध्ये बदल करावा लागतो तेव्हा त्याला समायोजन म्हणजे अकोमोडेशन असे म्हणतात. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. ठीक आहे, समायोजन म्हणजे काय, समायोजन कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघितलं आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन म्हणजे CCE. ठीक आहे, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनला शॉर्टमध्ये CCE लक्षात ठेवा. यामध्ये सर्वकष या शब्दाचा अर्थ काय आहे. मित्रांनो, आपल्याला प्रश्न केले की सर्वकष या शब्दाचा अर्थ काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक म्हणजेच आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही पैलूंचा मूल्यमापन करणे या सर्वकष या शब्दाचा अर्थ असणार आहे. ठीक आहे, मग आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे किंवा CCE हे काय आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊ. बघा मित्रांनो, CCE यांच्या अंतर्गत मुलांच्या केवळ गुणांचा विचार न करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजे सर्वांगीण विकास, त्यामध्ये काय आले, भावनिक विकास, सामाजिक विकास, शारीरिक विकास, कलात्मक विकास तपासला जातो. यामध्ये आकरिक आणि संकलित दोन्ही मूल्यमापनाचा समावेश होतो. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. CCE म्हणजे काय ते तुम्हाला या स्पष्टीकरणावरून समजलं असेल. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न काय दिले बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा व्यक्ती सर्व मानवांचे कल्याण आणि वैयक्तिक तत्वे या आधारावर निर्णय घेते तेव्हा ती कोणत्या स्तरावर असते, असा प्रश्न केलाय. मित्रांनो, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडलाय, तर लक्षात ठेवा लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. कोणता विकास सिद्धांत, नैतिक विकास सिद्धांत लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे. मग या सिद्धांतामध्ये त्यांनी 3 लेवल सांगितले मित्रांनो. किती लेवल, 3 लेवल म्हणजे 3 स्तर त्यांनी या सिद्धांतामध्ये सांगितले आणि प्रत्येक लेवलचे 2-2 स्टेजेस, 2-2 टप्पे आपल्याला या ठिकाणी नैतिक विकास सिद्धांतामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, लक्षात ठेवा लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत यालाच इंग्रजीमध्ये मॉरल डेव्हलपमेंट थेरी म्हणतात. मॉरल डेव्हलपमेंट थेरी असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा मॉरल डेव्हलपमेंट थेरी म्हणजेच
नैतिक विकास सिद्धांत, त्यामध्ये त्यांनी 3 लेवल आणि त्याचे 6 स्टेजेस असे सांगितलेले आहे मित्रांनो. 6 स्टेजेस आहे, प्रत्येक लेवलला 2 टप्पे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग काय असेल आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर मित्रांनो पर्याय सी मध्ये दिले, उत्तर पारंपरिक स्तर म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. मी तुम्हाला आताच सांगितले, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांतामध्ये किती लेवल सांगितलेले आहेत? तर मित्रांनो 3 लेवल त्यांनी दिलेली आहेत. मग ते 3 लेवल कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा, पूर्व पारंपरिक स्तर, पारंपरिक स्तर आणि उत्तर पारंपरिक स्तर, ह्या 3 लेवल त्यांनी त्यांच्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतील. मग आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे, काय दिलेलं आहे? तर बघा मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये दिले की लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांतातील हा सर्वोच्च स्तर आहे. या स्तरावर व्यक्ती समाजाचे नियम किंवा स्वतःच्या स्वार्थ यापेक्षा मानवी हक्क, सार्वत्रिक न्याय आणि विवेक बुद्धीला अधिक महत्त्व देते. म्हणजे कोणत्या स्तरामध्ये? उत्तर पारंपरिक स्तरामध्ये, पोस्ट कन्व्हेन्शनल लेवलमध्ये जो व्यक्ती आहे या स्तरामध्ये समाजाचे नियम किंवा स्वतःचा स्वार्थ यापेक्षा मानवी हक्क, सार्वत्रिक न्याय आणि विवेक बुद्धीला अधिक महत्त्व देते. अशा पद्धतीने आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झालेले असतील मित्रांनो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघायचा आपल्याला. काय दिलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार अमूर्त विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये कोणत्या अवस्थेत विकसित होते? बघा, जीन पियाजे यांनी कोणता विकास सिद्धांत मांडलाय? तर याला बोधात्मक विकास सिद्धांत म्हणतात. बोधात्मक विकास सिद्धांत जीन पियाजे यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, यालाच दुसरं नाव आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत. संज्ञानात्मक विकास सिद्धांत. ठीक आहे, याला इंग्रजीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. ठीक आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. मग बोधात्मक विकास सिद्धांतामध्ये जीन पियाजेंनी विकासाचे किती टप्पे सांगितले मित्रांनो? तर विकासाचे त्यांनी जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये विकासाचे किती टप्पे सांगितले? तर 4 टप्पे सांगितले मित्रांनो. ठीक आहे, किती टप्पे सांगितले? 4 टप्पे. मग त्या 4 टप्प्यांपैकी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले की अमूर्त विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये कोणत्या अवस्थेत असते? हे अवस्था आणि टप्पा एकच आहे, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला वाटेल की अवस्था आणि टप्पा हे वेगवेगळं आहे का? तर नाही मित्रांनो, या अवस्थेलाच आपण स्टेज म्हणतोय किंवा टप्पा सुद्धा म्हणतोय. ठीक आहे, मग कोणत्या अवस्थेमध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये येते असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी, औपचारिक क्रियात्मक अवस्था. यालाच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असे म्हणतात. ठीक आहे, मग आताच आपण या ठिकाणी बघितले की जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत मांडले? तर बोधात्मक विकास सिद्धांत मांडले. बोधात्मक विकास सिद्धांत. मग बोधात्मक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी किती टप्पे किंवा किती अवस्था सांगितलेल्या आहेत? तर 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. 4 अवस्था त्यांनी बोधात्मक विकास सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. मग त्या 4 अवस्था कोणकोणत्या आहेत? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामधली पहिली अवस्था आहे मित्रांनो संवेदीकारक अवस्था, दुसरी अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. मग याला तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता SPCF. एस म्हणजे मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेज. लक्षात ठेवा, एस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज. सेन्सरी मोटर स्टेज याला संवेदीकारक अवस्था असे म्हणतात. त्याच्यानंतर क्रियापूर्व अवस्था, याला लक्षात ठेवा प्री ऑपरेशनल स्टेज. प्री ऑपरेशनल स्टेज. प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे क्रियापूर्व अवस्था. त्याच्यानंतरची त्याची तिसरी अवस्था आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांतामधली मूर्त क्रियात्मक अवस्था. याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणतात मित्रांनो. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज लक्षात ठेवा. ठीक आहे, हे रिव्हिजनसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर चौथी अवस्था आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणजे काय, तर ते स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करूया. बघा काय दिले, ही चौथी अवस्था आहे. आताच आपण बघितले संज्ञानात्मक विकास सिद्धांतामधली फॉर्मल ऑपरेशनल स्टेज औपचारिक क्रियात्मक अवस्था ही कितवी अवस्था आहे? चौथी अवस्था असून वय 11 वर्षाच्या पुढे सुरू होते. या अवस्थेत मुले केवळ डोळ्यांसमोर दिसणाऱ्या गोष्टीचाच नाही तर ज्या गोष्टी समोर नाहीत अशा अमूर्त संकल्पनांचा आणि गृहितकांचा म्हणजे हायपोथेसिस तार्किक विचार करू शकतात. अमूर्त विचार म्हणजे अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग याच्यामध्ये विकसित होते मित्रांनो या चौथ्या अवस्थामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा. बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. जीन पियाजे यांनी मानवी बुद्धीच्या संरचनेला किंवा माहितीच्या साठ्याला काय नाव दिलेले आहेत?
बघा मित्रांनो, IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आत्ताच आपण बघितले जीन पियाजे यांनी कोणता विकास सिद्धांत मांडलाय, तर बोधात्मक विकास सिद्धांत जीन पियाजे यांनी मांडलेला आहे, लक्षात ठेवा. बोधात्मक विकास सिद्धांत. ओके. मग बोधात्मक विकास सिद्धांतामध्ये मानवी बुद्धीच्या संरचनेला किंवा माहितीच्या साठ्याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय बी, स्कीमा. ठीक आहे. मग आता स्कीमा म्हणजे काय, तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी आपले डाऊट क्लिअर करूया. बघा मित्रांनो काय दिले, स्कीमा म्हणजेच मानवी मेंदूमध्ये बाहेरील जगातील माहिती साठवण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी जे माहितीचे कप्पे किंवा मानसिक आराखडे तयार होतात त्यांना जीन पियाजे यांनी स्कीमा असे म्हटलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, स्कीमा असे म्हटलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो 32 नंबरचा प्रश्न बघा काय दिले, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मित्रांनो आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो क्लासेसची लिंक त्या ठिकाणी मिळत जाईल. ओके. आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 नंबरचा आपल्याला बघायचा आहे. बघा मित्रांनो काय दिले, की बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा पहिला टप्पा कोणता आहे, असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला, तर अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये निरीक्षणात्मक अध्ययनाचा पहिला टप्पा कोणता आहे, असा प्रश्न केलेला आहे. काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर, तर पर्याय बी मध्ये दिले अवधान, यालाच लक्ष देणे किंवा अटेन्शन असे म्हणतात. ठीक आहे. मग आता अवधान किंवा लक्ष देणे, अटेन्शन हे काय आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे, की अल्बर्ट बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचे प्रमुख 4 टप्पे आहेत. लक्षात ठेवा, अल्बर्ट बांडुरा यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतामध्ये निरीक्षणात्मक अध्ययनाचे त्यांनी 4 टप्पे सांगितलेले आहे. किती? 4 टप्पे सांगितलेले आहेत. मग ते 4 टप्पे कोणते आहेत, तर लक्षात ठेवा, पहिला टप्पा आहे त्याच्यामधला अवधान, यालाच अटेन्शन म्हणतोय आपण. पहिला टप्पा आहे अवधान, यालाच अटेन्शन म्हणतोय मित्रांनो, अटेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा आहे धारणा, यालाच लक्षात ठेवायचं आहे रिटेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा आहे पुनरुत्पादन. पुनरुत्पादन याला लक्षात ठेवू शकता तुम्ही प्रोडक्शन. त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा त्यांनी सांगितलेला आहे प्रेरणा, यालाच लक्षात ठेवायचं आहे मोटिवेशन. ओके. मोटिवेशन असे त्यांनी निरीक्षणात्मक अध्ययनाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. ओके. पहिला आहे अवधान, दुसरा धारणा, तिसरा पुनरुत्पादन आणि चौथा आहे प्रेरणा. या मॉडेलच्या कृतीमध्ये लक्ष देणे हा पहिला अनिवार्य टप्पा आहे. ओके. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याच्यानंतर मित्रांनो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा बघायचा आपल्याला काय दिलेला आहे. बघा मित्रांनो प्रश्न काय दिले, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर दिसून येते. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण लॉरेन्स कोहलबर्गच्या सिद्धांतावरती सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. सोबतच जीन पियाजे यांनी मांडलेल्या संज्ञानात्मक बोधात्मक विकास सिद्धांताबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार, म्हणजे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता विकास सिद्धांत मांडलाय, तर आताच बघितलं आपण नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. नैतिक विकास सिद्धांत हे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे. मग नैतिक विकास सिद्धांतालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही मॉरल डेव्हलपमेंट थेअरी असे म्हणतात. मॉरल डेव्हलपमेंट थेअरी अशी नैतिक विकास सिद्धांताला, ठीक आहे, असे म्हणतात. आता नैतिक विकास सिद्धांतामध्ये चांगला मुलगा चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर दिसून येते. मग मित्रांनो नैतिक विकास सिद्धांतामध्ये लॉरेन्स कोहलबर्ग यांनी 3 लेवल मांडलेले आहेत. किती? 3 लेवल, 3 स्तर त्यांनी मांडलेले आहेत. मग 3 लेवलमध्ये असे एकूण किती टप्पे आहेत, तर 6 टप्पे आहे, 6 स्टेजेस आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता तर प्रत्येक लेवलला 2-2 स्टेजेस आहेत. ओके. मग त्यापैकी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले की चांगला मुलगा आणि चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या पातळीत दिसून येते, असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मध्ये पारंपरिक पातळी, यालाच कन्व्हेन्शनल लेवल म्हणतायत.
ठीक आहे. मग आता बघितलं आपण लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडलाय. त्याच्यामध्ये त्यांनी 3 लेव्हल दिलेले आहेत. ते 3 लेव्हल कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा. त्याच्यामधली पहिली लेव्हल आहे पूर्व पारंपरिक पातळी, त्याच्यानंतर आहे पारंपरिक पातळी आणि त्याच्यानंतरची आहे उत्तर पारंपरिक पातळी. म्हणजे ही पहिली पातळी आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. असे 3 लेव्हल त्यांनी या नैतिक विकास सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग आता यावरती आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं आहे मित्रांनो. बघा, या टप्प्यावर मुले समाजातील इतर लोकांच्या नजरेत चांगले दिसण्यासाठी आणि त्यांची मान्यता अप्रुव्हल मिळवण्यासाठी नैतिक वर्तन करतात. मुलं विचार करते, लोक मला चांगलं म्हणतील का, अशी या ठिकाणी मुलं जे आहे ते विचार करते. कोणत्या लेवलमध्ये? पारंपरिक पातळी या लेवलमध्ये. यालाच आपण गुड बॉय गुड गर्ल ओरिएंटेशन असे म्हणतो मित्रांनो. याच पातळीला गुड बॉय किंवा गुड गर्ल गुड गर्ल ओरिएंटेशन असे म्हणतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा बघा काय दिले. डॅनियल गोलमन यांच्या मते आयुष्यात यश मिळवण्यासाठी बुद्धिमापनापेक्षा कोणती बुद्धिमत्ता अधिक महत्त्वाची आहे, असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. डॅनियल गोलमन यांच्या मते आयुष्यात यश मिळवण्यासाठी बुद्धिमानांपेक्षा कोणती बुद्धिमत्ता अधिक महत्त्वाची आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, तर पर्याय ए मध्ये दिले भावनिक बुद्धिमत्ता. यालाच इमोशनल इंटेलिजन्स असे म्हणतात. ओके. मग आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिले की डॅनियल गोलमन यांच्या मते आयुष्यातील यशाला 80% वाटा भावनिक बुद्धिमत्तेचा असतो. स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि नातेसंबंध सुदृढ करणे ही क्षमता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता होय. ठीक आहे. महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अशाच पद्धतीने तुमचे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या जातील. ठीक आहे. आता यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा काय दिले की विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक फाईलला ज्यामध्ये मुलांची चित्रे, चाचण्या आणि नोंदी वर्षभर जतन केल्या जातात त्याला काय म्हणतात. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, प्रश्न पुन्हा समजून घेऊ की विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक फाईलला ज्यामध्ये मुलांची चित्रे, चाचण्या आणि नोंदी वर्षभर जतन केल्या जातात त्याला काय म्हणतात, असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पोर्टफोलिओ. लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पोर्टफोलिओ हे काय आहे, तर ते स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. पोर्टफोलिओ हा विद्यार्थ्यांच्या कामाचा क्रमिक संग्रह असतो. म्हणजे पोर्टफोलिओ हे काय आहे, तर विद्यार्थ्यांचा कामाचा हा क्रमिक संग्रह असतो. यावरून विद्यार्थ्याचा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत कसा सर्वांगीण विकास होत गेला याचा स्पष्ट कल्पना याच्यावरतून लक्षात येते, पोर्टफोलिओच्या माध्यमातून. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे RTE ॲक्ट 2009 नुसार. बघा मित्रांनो, RTEचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राईट टू एज्युकेशन हे RTEचा फुल फॉर्म आहे. मग राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 नुसार प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांचा प्रमाण म्हणजेच या ठिकाणी काय असावे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, RTE ॲक्ट 2009 नुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थी यांचा प्रमाण काय असायला पाहिजे, तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, तर मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 शिक्षकामागे 30 विद्यार्थी. ठीक आहे. म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. मित्रांनो, एक शिक्षक असेल तर त्याच्या मागे किती विद्यार्थी पाहिजे, तर 30 विद्यार्थी हवे किंवा 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक RTE ॲक्ट 2009 नुसार असायला पाहिजे, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघा, RTE ॲक्ट 2009 नुसार म्हणजे राईट टू ॲक्ट 2009 नुसार या नियमांनुसार प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 1 ते 5वी, आता एवढं लक्षात ठेवा, प्राथमिक स्तर इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचा असतो. शिक्षक विद्यार्थी यांचं प्रमाण एकास 30 म्हणजे 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असणे बंधनकारक आहे. तर उच्च प्राथमिक स्तरावर, आता लक्षात ठेवा, उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण किती, तर एका शिक्षक
शिक्षकामागे 35 विद्यार्थी किंवा 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे हे बंधनकारक आहे. RTE 2009 नुसार, ठीक आहे, 2009 नुसार RTE ऍक्ट 2009 नुसार 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे हे बंधनकारक आहे. उच्च प्राथमिक स्तरावर आणि प्राथमिक स्तरावर किती शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये शिक्षकांची असणे बंधनकारक आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो. महत्त्वाचा या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये पॉईंट घेतलेले आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा बघा काय दिले. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन चा मुख्य उद्देश काय आहे. बघा मित्रांनो, IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा मुख्य उद्देश काय आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळते. सर्व प्रकारच्या मुलांना, जसे की याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मुलांना म्हणजे याच्यामध्ये काय आले तर सामान्य वर्गातील मुले, दिव्यांग वर्गातील मुले, वंचित वर्गातील मुले, ह्यालाच आपण सर्व प्रकारच्या मुलांना असे म्हणू शकतो. एकाच छताखाली आणि एकाच शाळेत समान शिक्षणाची संधी देणे ह्यालाच समावेशक शिक्षण किंवा इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा मुख्य हेतू असे म्हणू शकतो आपण. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे. तर बघा, सर्वसमावेशक किंवा समावेशक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन हे मान्य करते की प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता ही वेगळी असते. हे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शाळेत एकत्र शिकण्यावर भर देते. हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, लक्षात ठेवा. समावेशक शिक्षणावरती प्रश्न 100% परीक्षेला येतो मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, बघा काय दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार जुन्या 10+2 शालेय आकृतिबंधाच्या जागी कोणता नवीन आकृतिबंध लागू करण्यात आला आहे. बघा, याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी बघणार आहोत. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020. आता NEPचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. NEPचा फुल फॉर्म आहे मित्रांनो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 नुसार जुन्या शालेय आकृतिबंधाचं म्हणजे यापूर्वी जुना शालेय आकृतिबंध काय होते तर 10+2 होतं. लक्षात ठेवा, हे जुना आकृतिबंध आहे. मग आता नवीन आकृतिबंध काय लागू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए, 5+3+3+4 हा नवीन आकृतिबंध लागू करण्यात आलेला आहे NEP 2020 नुसार. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे 5+3+3+4 हे काय आहे तर ते स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी डिटेलमध्ये घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. NEP 2020 नुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार नवीन संरचनेत 4 टप्पे त्यांनी दिलेले आहेत. मग त्या 4 टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिला टप्पा आहे फाउंडेशनल स्टेज, हे 5 वर्षाचं आहे. अंगणवाडी किंवा बालवाडी इयत्ता 1 ते 2 पर्यंतची, म्हणजे याच्यामध्ये अंगणवाडी, बालवाडी आणि 1 ते 2 हे दोन्ही वर्ग आलेले आहेत. ठीक आहे, याच्यानंतर दुसरा टप्पा आहे प्रिपरेटरी स्टेज, 3 वर्षाचा आहे मित्रांनो. हे इयत्ता 3 ते 5 पर्यंतचा आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा मिडल स्टेज, 3 आहे या ठिकाणी. इयत्ता 6 ते 8 पर्यंतचा हा टप्पा आहे. त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे सेकंडरी स्टेज. कोणता टप्पा आहे? चौथा सेकंडरी स्टेप, हे आहे 4 वर्षाचा, इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत. लक्षात ठेवा, या 4ही टप्प्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे, लेव वायगोस्की यांच्या मते मुलाला एखादे नवीन काम शिकताना सुरुवातीला दिलेली तात्पुरती मदत म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे. लेव वायगोस्की यांनी कोणता सिद्धांत मांडलाय? सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, लेव वायगोस्कीने मांडलेला आहे. मुलाला एखादे नवीन काम शिकताना सुरुवातीला दिलेली तात्पुरती मदत म्हणजेच याला तुम्ही टेम्पररी हेल्प म्हणू शकता. टेम्पररी हेल्प म्हणजे काय आहे तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी, मचान किंवा सांगाडा, याला स्कॅप फोल्डिंग असे म्हणतात. टेम्पररी हेल्प यालाच स्कॅप फोल्डिंग, लक्षात ठेवा मित्रांनो.
स्कॅफोल्डिंग असे म्हणतात. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, सांगाडा किंवा मचान याला स्कॅफोल्डिंग हे या ठिकाणी बघायचं आपल्याला की जेव्हा मूल एखादी समस्या सोडवण्यात अडकते तेव्हा प्रौढ व्यक्ती किंवा शिक्षकांद्वारे दिलेली तात्पुरती मदत, संकेत किंवा पायऱ्या म्हणजेच स्कॅफोल्डिंग होय. मुलं शिकल्यानंतर ही मदत काढून घेतली जाते. या ठिकाणी आपल्याला स्कॅफोल्डिंग म्हणजे काय ते स्पष्टीकरणावरून समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा बघायचं आपल्याला काय दिलेला आहे. थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमांपैकी खालीलपैकी कोणता नियम मुख्य नियमामध्ये समाविष्ट नाही. मग थॉर्नडाईक यांनी कोणता अध्ययनाचा नियम मांडलेला आहे. तर त्यापैकी आपल्याला थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे किती नियम मांडलेले आहेत ते माहीत असायला पाहिजे. मग थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे किती नियम मांडलेले आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो, 3 नियम मांडलेले आहेत. मग ते 3 नियम कोणकोणते आहेत तर ते नियम आहे मित्रांनो, सरावाचा नियम, परिणामाचा नियम आणि तयारीचा नियम. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता हे 3 नियम थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मांडलेले आहेत. मग त्या 3 नियमापैकी कोणता नियम नाही तर हा 3रा नंबरचा जो सी नंबरचा पर्याय आहे, हे पर्याय आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होता. या ठिकाणी सरावाचा म्हणजे अभ्यासाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज, हे थॉर्नडाईक यांनी अध्ययनाच्या नियमामध्ये मांडलेला आहे. त्याच्यानंतर परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, हे पण त्या 3 नियमापैकी हा 2रा नियम. त्याच्यानंतर तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस, हे पण त्यांनी मांडलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला महत्त्वाचे पॉईंट काय दिले की एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम दिले आहेत. त्यापैकी पहिला तयारीचा नियम, दुसरा सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. बहुप्रतिक्रियांचा नियम हा मुख्य नियम नसून थॉर्नडाईक यांच्या 5 दुय्यम नियमांपैकी एक आहे. लक्षात ठेवा, जो आपण पर्याय सिलेक्ट केला होता तो पर्याय काय आहे तर 5 दुय्यम नियमापैकी एक आहे. त्यांनी दुय्यम किती नियम मांडलेले आहेत तर 5 दुय्यम नियम मांडलेले आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिले. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार म्हणजे थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स याच्यामध्ये त्यांनी कवी आणि लेखकांमध्ये कोणती बुद्धिमत्ता प्रामुख्याने असते असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतामध्ये बुद्धिमत्तांचे त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी कवी आणि लेखकांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता प्रामुख्याने आढळते ते आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर मग भाषिक बुद्धिमत्ता ही कवी आणि लेखकांमध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता प्रामुख्याने पाहायला मिळते असं हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे महत्त्वाचे पॉईंट काय दिले. हॉवर्ड गार्डनर यांच्या शब्दांचा प्रभावी वापर करणे, भाषेची रचना समजणे आणि कल्पकता मांडणे ही क्षमता म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता होय. ही बुद्धिमत्ता प्रामुख्याने कवी, लेखक, वकील आणि वक्ते यांच्यामध्ये सर्वोच्च असते. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 42 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले. शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना मुक्त प्रश्न म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारल्यास मुलांच्या कोणत्या विचारांना चालना मिळते असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय बी मध्ये दिले अपसारी विचार, याला डायव्हर्जंट थिंकिंग असे म्हणतात मित्रांनो. डायव्हर्जंट थिंकिंग, कन्व्हर्जंट थिंकिंग याच्यावरती पण आपण डिस्कस केलेलं आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण याच्यावरती महत्त्वाची पॉईंट, त्याची संकल्पना क्लिअर केलेली आहे. यापूर्वीचा सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता मित्रांनो. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिले बघायचं आहे की मुक्त प्रश्नांचा उदाहरणार्थ पाणी संपले तर काय होईल, एकच उत्तर नसते अशा प्रश्नांमुळे मुले वेगवेगळ्या दिशाने नवनवीन कल्पक विचार करतात. यालाच अपसारी विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग म्हणतात, जो सर्जनशीलतेच्या म्हणजे क्रिएटिव्हिटीचा मुख्य पाया आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाची पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघा काय दिले. प्रगतिशील शिक्षणाचे म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ज्यांनी कृतीद्वारे शिक्षण या संकल्पनेवर भर दिला म्हणजे लर्निंग बाय डुईंग या संकल्पनेवर भर दिले. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय बी मध्ये दिले जॉन डुई हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे तर अमेरिकन विचारवंत जॉन डुई यांनी प्रगतिशील शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्यामध्ये शिक्षण हे वास्तविक जीवनाशी जोडलेले असावे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग व कृती करून म्हणजे लर्निंग बाय डुईंग ज्ञान मिळवले पाहिजे अशी त्यांनी लॅब स्कूलची स्थापनाही केली होती. ठीक आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर सखोल स्पष्टीकरणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायचं असेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर मानसशास्त्र या विषयाची
रिव्हिजन फक्त 2 दिवसांमध्ये जर तुम्हाला करायची असेल तर मित्रांनो आपण आपल्यासाठी एक ईबुक घेऊन आलेलो आहोत. या ईबुकमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर थोडक्यात सांगतोय मित्रांनो. या ईबुकमध्ये तुम्हाला 700+ प्रश्न, ज्या पद्धतीने आपण क्लासमध्ये बघतोय मित्रांनो प्रश्न आणि त्यासोबत स्पष्टीकरण, अशाच पद्धतीने 700 प्रश्न स्पष्टीकरणासह तुम्हाला या ईबुकमध्ये पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. या ईबुकमध्ये आपण सखोल विश्लेषणासोबतच 2013 ते 2025 मध्ये झालेल्या TET पेपरमधील प्रश्न आपण स्पष्टीकरणासह ॲड केलेले आहेत. मित्रांनो यामध्ये तुम्हाला पूर्ण 32 संच पाहायला मिळतात. या 32 संचामध्ये 700+ प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. मग हे ईबुक तुम्हाला मिळवायचे कशा पद्धतीने तर मित्रांनो तुमच्याकडे जर गुगल पे किंवा फोनपे असेल तर तुम्ही 149 रुपये 75 07 38 63 06 या नंबरवरती 149 रुपये मला सेंड करायचं आहे आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचा आहे. तुम्हाला 1 मिनिटामध्ये हा जो ईबुक आहे ते मिळून जाईल मित्रांनो. या ईबुकमधून तुम्ही कधीही कुठेही रिव्हिजन करू शकता मित्रांनो. ठीक आहे, त्यांना घ्यायचं आहे त्यांनी लगेच या नंबरवरती तुम्हाला 149 रुपये फोनपे करायचा आहे किंवा गुगल पे करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला सेंड करायचा आहे. तुम्हाला 1 मिनिटामध्ये हे ईबुक मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन घेऊन टाका कारण परीक्षेला खूप कमी दिवस शिल्लक आहेत मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.